पोळबळा येथे पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने 2 ठिकाणी घरफोडी केली। यामध्ये 2 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केलेत। या प्रकरणी सतीश बाबूराव कोळी वर्ष 43 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव असून ते सध्या पोळमळा लक्ष्मीनारायण कॉलनी नंबर 3 डीमार्टच्या पाठीमागे सांगली येथे राहतात। फिर्यादी 18 जून रोजी सकाळी 11 वाजता घराला कुलूप लावून गेले असताना पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून फिर्यादी यांनी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 1,60,000 रुपये किमतीचे 32.5 ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले पेंडलसह एक सोन्याचे गंठण, 40,000 रुपयांचे साधारण 8 ग्रॅम वजनाचे 2 जोड कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। फिर्यादी यांच्या प्रमाणेच आशुतोष अनंत कुलकर्णी राहणार पोळमळा रामकृष्ण परमहंस सोसायटी यांचे देखील घराचा दरवाजा तोडला आहे, परंतु त्यांचे काही एक मौल्यवान वस्तू चोरीस गेलेल्या नाहीत। फिर्यादी हे 20 जून रोजी दुपारी 1:30 वाजता घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार अज्ञात चोरट्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।